नमस्कार. खरं तर जिल्हा परिषदेची निवडणूक येणाऱ्या 7 तारखेला त्या ठिकाणी आपल्या ह्या खेड तालुक्याचा आणि पुणे जिल्ह्याचा चांगला विकास करण्यासाठी एक सक्षम त्या ठिकाणी नेतृत्व उभं राहावं आणि लोकांचा लोकशाहीचा अधिकार लोकांनी त्या ठिकाणी पूर्णपणे बजवावा यासाठी येणाऱ्या 7 तारखेला ह्या जिल्हा परिषद निवडणूक पार पाडत आहेत. खरं तर मी गेले 4 वर्षापासून आपल्या खेड तालुक्यातील सर्व भागांमध्ये अनेक ठिकाणी काम करत असताना, अनेक समस्यांना समोर जात असताना अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवले आणि खरं तर एक चांगलं काम करण्याच्या उद्देशाने आम्ही ह्या राजकारणामध्ये प्रवेश केला आणि ह्या खेड तालुक्यातील आदिवासी भागामधील गोरगरिबांसाठी आम्ही त्या ठिकाणी आरोग्य शिबिर भरून त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्यावरती चांगल्या प्रमाणे काम केलं. त्याचप्रमाणे तरुण रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी, उद्योजक व्हावा यासाठी काही तरुणांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करून मुलांना एक चांगलं गुणकौशल्य त्या ठिकाणी मिळावं, चांगला उद्योग व्यवसाय करायला त्यांना आम्ही मार्गदर्शन शिबिर त्या ठिकाणी घेण्यात आलं. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामधील जे बेरोजगार आहेत, ज्या मुलांना नोकरीविषयी त्यांना अजूनही त्या ठिकाणी नोकरीसाठी फिरावं लागतं, त्या मुलांसाठी सुद्धा आम्ही रोजगार मेळावे भरवले. साधारणतः 650 ते 700 मुलांना एकाच दिवशी त्या ठिकाणी आम्ही अपॉइंटमेंट लेटर देऊन रोजगाराची संधी उपलब्ध केली. त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळांच्या मार्फत जे या मुलांचे गुणकौशल्य चांगले आहेत त्यांना प्रोत्साहित करून, त्यांना उत्तेजनार्थ त्या ठिकाणी आम्ही बक्षीस देऊन त्यांनाही त्या ठिकाणी प्रोत्साहित करायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि त्याचप्रमाणे देवदर्शन असेल, त्याच्यानंतर भव्य अशी बैलगाडा शर्यत आपल्या शेतकरी बांधवांसाठी जिव्हाळ्याचा जो विषय आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस साहेब केसरी स्पर्धा भरवली गेली पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त, त्यावेळेसही त्या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रमाणे त्या बैलगाडा शर्यतीचं नियोजन केलं आणि शेतकऱ्यांना आनंद कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलली. शेतीच्या विषयी त्या ठिकाणी काम करत असताना आम्ही शेतीविषयी अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला शेतीचा बाजारभाव मूल्य आपल्याला मिळत नाही आहे, परंतु आपला जो खर्च आहे तो खर्च आपला त्या ठिकाणी जो तेवढा नसून तो वाढत गेलेला आहे आणि बाजारभाव कमी मिळत असल्यामुळं शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांसाठी त्यांनी अत्याधुनिक प्रमाणे तांत्रिकदृष्ट्या चांगल्या प्रमाणे शेती कशी करता येईल याचंसुद्धा मार्गदर्शन करून मी त्याच्यामध्ये सॉईल टेस्ट असेल, एखाद्या जमिनीची कस काय आहे त्याच्यावरती आम्ही जिल्हा उद्योग केंद्राकडनं काही तपासण्या करून त्या शेतीच्या आपण कुठलं पीक घेतलं पाहिजे, किती त्याला पाणी दिलं पाहिजे, कुठला त्या ठिकाणी केमिकलयुक्त म्हणजे त्याला केमिकल नसलं पाहिजे असं त्या ठिकाणी शेतीसाठी मार्गदर्शन आम्ही करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये कुठे पाण्याच्या समस्या असतात, रस्त्याच्या समस्या असतात, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटच्या समस्या असतात, त्याच्यानंतर कुठे हायमाज बसवायचे असतात. तर ह्याही पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी आपण फिरत असतो. कचऱ्याची समस्या सगळीकडे आपल्याला जाणवते. कचऱ्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. परंतु मी ह्या जिल्हा परिषद गटामध्ये एका गावामध्ये अशी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहेत की जो सोसायटी आहेत, त्या सोसायटीमध्ये एका सोसायटीमध्ये जो काही कचरा आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्या कचऱ्याचं 2 भागामध्ये विलीनीकरण करणं आणि त्याच सोसायटीमध्ये एका ठिकाणी एखादा ज्याच्यावरती एनर्जी जनरेट होईल आणि ते एनर्जीचं एक युनिट त्या ठिकाणी लावणार आहेत. म्हणजे कचराची विल्हेवाट त्या सोसायटीमध्येच होईल, त्याच्यापासून खत निर्मिती होईल आणि त्या सोसायटीमधील जी लाईट लागते आहे म्हणजे स्ट्रीट लाईट असेल, आधी कॉमन जे खर्च जो असतो सोसायटीचा त्याच्यावरती त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये त्यांचा फायदा होईल. तर अशा पद्धतीने गेल्या कित्येक वर्षापासून मी ही कामं करत गेलेलो आहेत आणि आता हा जो आमचा कुरळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गट आहे याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच काही योजना त्या ठिकाणी मनामध्ये आखून ठेवलेल्या आहेत. जलजीवन योजना त्या ठिकाणी आपली आज चालू आहेत, परंतु ती चालू झालेली नाही. त्याच्यासाठी 100% प्रयत्न करून प्रत्येक गावाला स्वच्छ पाणी कसं मिळेल याच्यावर प्रामुख्याने मदत करणार आहेत. त्याचप्रमाणे आळंदी आपली इंद्रायणी नदी ही दूषित झालेली आहेत. या दूषित झालेल्या भागावरती आम्ही इंद्रायणीमध्ये काम न करता इंद्रायणीच्या काठी जी गावं बसलेली आहेत या काठाच्या गावावरती आम्ही काम करणार आहेत. मग त्याच्यासाठी STP प्लांट जे आता मंजूर झालेले आहेत त्या प्रत्येक गावामध्ये STP प्लांट करून स्वच्छ पाणी आपल्या इंद्रायणीमध्ये कसं विसर्ग होईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आपल्या इथं पांधन रस्त्याचे प्रॉब्लेम असतात, अनेक रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, तर त्याच्यावरती काम करणार आहेत. अशा अनेक गोष्टीवरती आपण ह्या पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत. तरी पण मला असं वाटतं की विरोधक कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी आमच्यावरती टीका करतात त्याला कुठलाही बेस नसतो, कारण की शेवटी विरोधक आहे तो टीका करणार आहेत. परंतु ह्या टीकेला आम्ही उत्तर देणं आम्हाला बिलकुल ते चांगलं वाटत नाही किंवा आम्ही त्यांना प्रत्युत्तर करत नाही आहे, कारण की आपण काम करणार आहोत.
त्याच्यामुळं आपला उद्देश आहे की समाजाचं चांगलं व्हावं. आपण एकामेकावरती त्या ठिकाणी आरोप करून आपल्याला राजकारण करायचं नाही आहे, आपल्याला बेरजेचं राजकारण करायचं आहे. त्याच्यामुळं टीका करणाऱ्यांनी त्या AI व्हिडिओच्या माध्यमातून अनेक टीका होतात, हे होतात, पण त्याच्यावरती आम्ही फारसं काही दुर्लक्ष म्हणजे लक्ष देत नाही आहे. कारण की हे अशी समाजामध्ये वृत्ती निर्माण होत चाललेली आहेत. त्याच्यामुळं तो माझ्यासाठी खूप गौण विषय आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिसणार आहेत. लोक विचार करताना विचार करणार आहेत की बाबा काम करणारा माणूस कोण आहेत. आम्ही राजकारणामध्ये काम करतो, लोकांच्या हितासाठी काम करतो. त्याच्यामुळे लोक हा चांगल्याप्रमाणे विचार करणार आहेत. त्याच्यामुळे माझी सर्व खेड तालुक्यातील तमाम जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्व मशालीच्या चिन्हावरती उभे असणारे उमेदवार त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावे, मी अशी आपल्याला विनंती करतो. आणि ह्या कुरुळी आळंदी ग्रामीण ह्या गटामध्ये आपले उमेदवार विनयाताई सुधीर मुंगसे, त्याचप्रमाणे काळूराम ज्ञानोबा थोरवे, त्याचप्रमाणे गौरीताई चंदनदादा मोरे, ह्या 3ही उमेदवारांना आपल्या मतदानरूपी आशीर्वाद देऊन त्यांना भरघोस मतांनी आपण विजयी करावं. आणि त्यांचा आनंद, आपला आनंद सर्वजण चांगल्याप्रमाणे त्या ठिकाणी साजरा करूया. आणि ही निवडणूक एक लोकशाहीचा एक भरभक्कम पाया म्हणून आपण सर्व बजावू असं मला वाटतं. धन्यवाद.